त्या दिवसाचा पहिला ट्रेड प्लेस केला, बट मोमेंटम स्लो असल्याने इथे आपण बघू शकतो की स्पाइक नाही येतं, इथे रिव्हर्सल येतोय. त्यामुळे आपलं ट्रेड आपण जास्त होल्ड न करता इथे आपण एक छोटासा स्टॉप लॉस किंवा टार्गेट ते घेऊन आपण हा ट्रेड क्लोज करतोय. यामध्ये सेलर जे त्यांच्या पोझिशन ऍडजस्ट करत असतात, त्यामुळे स्पाइक नाही येतात, सडन रिव्हर्सल हे येतं. तर बघू शकतो आपण ट्रेड हा आपला आता कंप्लीट झालेला आहे आणि आपण छोटासा असा स्टॉप लॉस घेतो आणि हा आपल्या निफ्टीचा ट्रेड इथे संपतो आणि आपला बँक निफ्टीचा दिवसाचा दुसरा ट्रेड चालू होतो. तर आपण बँक निफ्टी प्रिवियस डे मध्येच ओपन झाले आणि आपण डे हाय आणि डे लो मार्क केला आहे. या मागचं सिंपल रिझन की सेलरचे जे एस एल असतात हे डे हाय किंवा डे लोवर असतात. या कारणाने आपण हा निफ्टीचा ट्रेड प्लेस केला आहे. जवळपास 120 क्वांटिटी अशी आपण प्लेस केली आहे आणि आपण हा ट्रेड होल्ड करतो. आज मोमेंटम लो असल्याने आपल्याला स्पाइक न भेटता रिव्हर्सल जास्त भेटतील, तर आपण थोडी प्रिकॉशन्स घेऊ. जास्त ट्रेडिंग न करता आपण कमीत कमी एक्सेल मध्ये आपण आजचा दिवस क्लोज करण्याचा प्रयत्न करूया. तर निफ्टीचे जवळपास आपला ट्रेड आज समअप झालेला आहे आणि आपण बँक निफ्टीमध्ये आपला ट्रेड चालू आहे. यामध्ये आपल्याला डाटाचे 9 प्रकार जे असतात त्यापैकी आज डाटाचा प्रकार बघायला भेटतोय, तो म्हणजे डाटा दोन्ही साईडने इन्क्रीज जेव्हा होतो त्यामध्ये सेलरच्या ज्या पोझिशन त्या ऍडजस्टमेंट जास्त होतात. त्यामध्ये ऑप्शन बाईंगला आपल्याला जास्त स्पेस मिळत नाही. त्यामध्ये ऑप्शन बायर्सला लॉस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण कमीत कमी ट्रेड करून आपण आजचा दिवस क्लोज करण्याचा प्रयत्न करूया. तर आपली रनिंग पोझिशन जी चालू आहे त्यामध्ये बघू शकतो आपण 416 रुपये आपण प्रॉफिट लॉस असं चालू आहे. आपली पोझिशन आता ग्रीन मध्ये चालली आहे. तर बघू शकतो आपण हा ट्रेड आपला दिवसाचा लास्ट ट्रेड असणार आहे, त्यामुळे आपण होल्ड करतो आणि छोट्याशा प्रॉफिट मध्ये आपण निघण्याचा प्रयत्न करतो. तर आपण इकडे प्रॉफिट मध्ये चाललाय आपला ट्रेड आणि आपण बुक करण्याचा ट्राय करतो आणि आपण चांगल्या प्रकारे आपण बुक पण केलाय ट्रेड. तर बघू शकतो आजचा दिवस आपण जे काही ट्रेड घेतले ते ओव्हरऑल ट्रेड दिसत आहे. यामध्ये आपल्याला जवळपास 975 एवढा लॉस दिसतोय. त्यामागचं रिझन असं होतं की आजचं मार्केट जवळपास रिव्हर्सल असं मार्केट होतं. त्यामध्ये जास्त सेलरला फायदा असतो, बायर्सला कमी असतो. त्यामुळे आपण इथेच आपला दिवस क्लोज करतो.